मला माहिती आहे का, तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन हे घ्यावंच लागतं. ह्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे. पुरातन काळी सप्तऋषींमधले भृगु ऋषी भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठी गेले. पण त्यावेळी भगवान विष्णू आराम करत असल्याकारणानं त्यांचं मात्र भृगु ऋषींकडे लक्ष गेलं नाही आणि रागात येऊन भृगु ऋषींनी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळी वार केला. पण त्यावेळी भगवान विष्णू कोणत्याही रागात न येता अगदी मोठ्या मनानं भृगु ऋषींचं स्वागत आणि आदरातिथ्य करतात. पण भृगु ऋषींच्या या व्यवहारामुळे देवी लक्ष्मी मात्र नाराज झाल्या आणि त्यांनी वैकुंठ सोडण्याचा निर्णय घेतला. मग पृथ्वीवर असलेल्या कोल्हापूर या गावी येऊन त्या स्थानापन्न झाल्या. त्यामुळं असं म्हणलं जातं की तिरुमल्लामधल्या तिरुपती बालाजीचं दर्शन हे कोल्हापूरमधल्या महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय अपुरं आहे. त्यामुळं अगदी प्रत्येक वेळी जेव्हाही आम्ही तिरुपती बालाजीला गेलो आहे, त्यानंतर येऊन आम्ही कोल्हापूरमधल्या महालक्ष्मीचं दर्शन नक्की घेतो. ही पौराणिक कथा मी बऱ्याच लोकांकडून ऐकली होती, तसेच यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा पाहिली होती. त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केली. सुंदर असं माता महालक्ष्मींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. एनिवेज, फॉलो फॉर मोर.